एका मातेच्या ममतेचं वर्णन करणारं गीत, आईच्या मायेचा स्पर्श, घरट्याची ओढ आणि बालपणाच्या आठवणी या सगळ्या भावनांचं अत्यंत कोमल चित्रण करणारं गीत म्हणजेच या चिमण्यांनो परत फिरा रे. ग दी माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि आजही प्रत्येक आईच्या किंवा प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाणार आपल्यासमोर सादर करत आहे सौ मानसी कर्वे. श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दी माडगूळकर यांची रचना असलेलं या चिमण्यांनो परत फिरा रे सादर करत आहे मानसी कर्वे. एका आईच्या भावना जेव्हा आपल्या पिलांना साद घालतात त्याचप्रमाणे मला वाटतं की मानसी हिची सुद्धा पिलं साता समुद्रापार दूरदेशी आहेत आणि त्या पिलांना साद घालण्यासाठी ती आपल्यासमोर घेऊन येत आहे या चिमण्यांनो परत फिरा रे.
अत्यंत हृदयस्पर्शी, हृदयापर्यंत हात घालणारं आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या मातांच्या डोळ्यात नकळत आपल्या मुलाची, आपल्या पिलाची आस, ओढ निर्माण करणारं हे गीत तेवढ्याच ताकदीनं पेललं. सौभाग्यवती मानसी मुकुंद कर्वे, खरंच एकदा पुन्हा एकदा छान टाळ्या होऊन जाऊ देत. घर म्हणजे चार भिंती नव्हे, घर म्हणजे आठवणींचं आणि प्रेमाचं विश्व. या गीतातून बालपणाच्या आणि घरट्याच्या आठवणी पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी अनुभवल्या. ग दी माडगूळकर यांच्या शब्दांमध्ये खरोखरच एक विलक्षण ममता आणि आपुलकी असते. त्यांच्या गीतांमध्ये आपल्याला घराचा आणि मातीचा सुगंध अनुभवायला मिळतो. असाच सुंदर सुगंध आणि हे सुंदर तरल असं भावविश्व, मातेच्या हृदयाचं आणि आपल्या पिलांच्या, आपल्या लेकरांच्या ओढीसाठी विरह व्याकुळ होणारं तितकंच सुंदर गीत आपल्यासमोर आत्ता सादर केलं होतं सौ मानसी कर्वे हिने.